Hi students, how are you? I am Moholkar sir here. I know you all of students studied and enjoy the subject of marketing management in 5th semester. Now we are started 6th semester today with the subject of marketing management second. We started first chapter marketing research, and this lecture we study meaning and definition of marketing research. That is, you can see a screen of mobile. It has to rely heavily to marketing research for solving problems in the field of marketing. This sentence is very small, but meaning is great. That's why it is very important to understand at the outset that the modern concept of marketing revolves around the customer. Satisfaction of the customer is the chain of marketing. For achieving this goal, marketing research undertaken the place. In fact, marketing management is nothing but marketing research. Yes, you understand what I say? Marketing management, nothing but marketing research. It is the result of marketing research. That's why we can say, with the expansion of business, marketing management become a complex. It has to rely heavily on marketing research for solving problems in the field of marketing. And we know we are facing many of problems in the marketing fields, like advertising, like money management, like HRM management, like facility, transportation, etc. But students, we study at last semester every solution in this marketing management has clear by the management why it should be possible. You know, it's very simple, because research is a mother of the new things. आणि आपण मराठीत गरज ही शोधाची जननी आहे अशा पद्धतीने सुद्धा म्हणत असतो. बघा, जेव्हा जेव्हा मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तेव्हा त्याच्यावरती सोल्युशन काढलं जातं. आणि या सोल्युशनचंच प्रतिफल म्हणून काय आहे तर मार्केटिंग आज आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुस्थितीमध्ये दिसून येते. हा त्याचा मीनिंग आहे. आता मार्केटिंग आणि मार्केटिंग रिसर्च यामधला मोठा फरक काय आहे तुमच्या लक्षात घेण्यासारखा, तर आपण पाहिलो आहे मार्केट हा शब्द वेगळा आहे. मार्केट म्हणजे प्लेस वेअर बाईंग और सेलिंग गुड्स इन एक्सचेंज ऑफ मनी. आणि मार्केटिंग म्हणजे काय आहे, अ गुड्स युटिलाइज अप टू प्रोडक्शन टू युटिलाइज total management of the production of the product of the utilize. आणि मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय आहे, सिंपल आहे.
द रिसॉल्विंग ऑफ द प्रॉब्लम इन मार्केटिंग फील्ड. आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे की मार्केटिंग रिसर्च काय आहे. रिसर्च करण्याची गरज काय भासू शकते. सिंपल आहे. तुम्हाला समस्या निर्माण झाली की तुम्ही काय करणार, रिसर्च करणार. उदाहरणार्थ, एक 4-5 वर्षापूर्वी पतंजली या कंपनीनं आयुर्वेद प्रोडक्ट बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उतरवले होते आणि सर्वात जास्त टूथपेस्टचं ॲडव्हर्टायझिंग त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात केलं जात होतं आणि त्याच कालावधीमध्ये जगात सर्वात जास्त भारतात कोलगेट नावाची पेस्ट विकली जायची. पण अचानक आयुर्वेदिक लोकांचा टेस्ट बदलला आणि लोक आयुर्वेदिक प्रोडक्ट उत्पादनं जास्त खरेदी करू लागले. त्यामुळं काय झालं की कोलगेटला सुद्धा आयुर्वेद शक्ती असणारं प्रोडक्ट तयार करावं लागलं. ही गरज बनली, कारण त्यांना अडचण काय आली तर मार्केटमध्ये त्या तोडीचं प्रोडक्ट निर्माण करणं. आणि तशा पद्धतीचं प्रोडक्ट यापूर्वी केवळ अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात मिसवाक या कंपनीनं केला होता. मात्र त्यांच्याकडे ती मार्केटिंग कॅपॅसिटी नसल्यामुळं त्यांनी हा मार्केटमध्ये प्रोडक्ट फेल झाला. त्यानंतर डाबर हा बराच काळ यामध्ये टिकलेला दिसून येतो. त्यानंतर बबूल हा सर्वात स्वस्त असणारा पेस्ट, स्वस्त आहे यामुळे सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं टिकून दिसेल तुम्हाला. आणि लोकांच्या गरजा या आता विको वज्रदंती यासारख्या अनेक आयुर्वेदिक पेस्टकडे झालेला दिसून येतो. आता आपण डेफिनेशन पाहू. आपल्यासमोर आहे द अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांची व्याख्या. द सिस्टमॅटिक गॅदरिंग, रेकॉर्ड अँड ॲनालाइज ऑफ द डेटा. बघा, ही व्याख्या तुम्हाला कुठंतरी ऐकल्यासारखं वाटते. पहा, सिस्टमॅटिक गॅदरिंग, रेकॉर्डिंग अँड ॲनालाइज ऑफ द डेटा अबाउट द प्रॉब्लेम्स रिलेटिंग टू द मार्केटिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण अकाउंटमध्ये या पद्धतीनं शिकलेलो आहोत की सिस्टमॅटिक रेकॉर्ड गोळा करणे आणि त्याचा ॲनालाइज करणे. अगदी तसंच आहे. मात्र मार्केटिंगमध्ये काय करतो आपण, अबाउट प्रॉब्लेम रिलेटिंग डेटा. कशासंबंधी, अबाउट प्रॉब्लेम रिलेटिंग डेटा टू द मार्केटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. हे अमेरिकन असोसिएशनची व्याख्या आहे. पुढची व्याख्या पाहू आपण. द सिस्टमॅटिक ऑब्जेक्टिव्ह and executive research for and study of the fact relevant to any problems in a field marketing. हे आहे रिचर्ड क्रिप्स यांची व्याख्या. The systematic object and exhaustive research for the study ऑफ द फॅक्ट रिलेव्हंट प्रॉब्लेम. कशासंबंधी तर रिलेव्हंट प्रॉब्लेम संबंधी. काय तर ऑब्जेक्टिव्ह, तो डाटा कशा पद्धतीनं, सिस्टमॅटिक पद्धतीनं. यालाच काय म्हणतात, मार्केटिंग रिसर्च असं म्हटलं जातं. आणि अतिशय सुंदर क्लर्क अँड क्लर्क यांची ही व्याख्या आपल्यासमोर सादर होत आहे. मार्केटिंग रिसर्च इज अ केअरफुल अँड ऑब्जेक्टिव्ह स्टडी. काय आहे, केअरफुल अँड ऑब्जेक्टिव्ह स्टडी. कशासंबंधी, ऑफ प्रोडक्ट डिझाईन, मार्केट अँड सच ट्रान्सफर ॲक्टिव्हिटीज. ट्रान्सफर ॲक्टिव्हिटीज कुठल्या, ॲज फिजिकल डिस्ट्रीब्युशन अँड वेअरहाऊसिंग, ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स मॅनेजमेंट. म्हणजे पहा, आपण मार्केटिंगमध्ये जो शब्द काही आपण पाहिलेला आहे त्या सर्वांना कुठंतरी आपण प्रॉब्लेम आला की तो मार्केटिंगशी रिलेटेड आहे आणि त्याच्या संबंधित तोडगा काढला पाहिजे. म्हणजेच मार्केटिंग रिसर्च केलंच पाहिजे. हा आता मागचा उद्देश आहे.
आणि तेव्हाच आपण त्याला मार्केटिंग रिसर्चसुद्धा म्हणू. आपण आणखी एक व्याख्या पाहू. मार्केटिंग रिसर्च इज द इन्क्लुसिव्ह term which embrace all research activities carried on the management of the marketing work, the gathering, recording and the analysis of all facts, problems relating to the transfer and the sale of the goods and services of the product for consumer. या पद्धतीनं आपण आज मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय त्याची आणि त्याच्या व्याख्या मीनिंग पाहिलेली आहे. याचं चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया नवीन ऑब्जेक्टिव्हसह. थँक्यू.